नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अशोक आणि आपण पाहतात मराठी दर्शन. आजचा आपला विषय आहे महावीर हनुमान. रामनवमीनंतर 5 दिवसांनी किंवा 6 दिवसांनी हनुमान जयंती येते. नवमी म्हणजे 9वा दिवस आणि हनुमान जयंती ही पौर्णिमेला असते, चैत्र पौर्णिमेला. 9 6 15 म्हणजे 15व्या दिवशी. अशा तऱ्हेने दोन्ही अ, अतिशय महत्वाची व्यक्तिमत्व किंवा दैवत भारतातली अतिशय लोकप्रिय, सर्वाधिक लोकप्रिय अशा दैवतांचे हे जन्मोत्सव ह्या 6 दिवसाच्या अंतराने येतात. हा चैत्र महिनाच तसा भारतीय पंचांगात फार महत्वाचा आहे. गुढीपाडवा अतिशय सगळ्यात मोठा सण जो आहे तो याच महिन्यात येतो. तो नुकताच आटोपलेला आहे. आता आपण हनुमान हे जे व्यक्तिमत्व आहे किंवा आता व्यक्तिमत्व म्हटलं की आपल्याला वाटेल काय दैवतानं व्यक्तिमत्व कसं काय म्हणतात. पण कथांमध्ये जेव्हा चित्रण केलं जातं एखाद्या दैवताचं तेव्हा एखाद्या व्यक्तिमत्वाचं म्हणून केलं जातं. कारण हनुमानाची मंदिरं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात आहेत, तेवढी उत्तर भारतात नाही. हे वाक्य महत्वाचं यासाठी आहे की जेवढं महत्व आपल्याकडे आहे हनुमानाचं तेवढं काही उत्तर भारतात नाही. दुसरी गोष्ट, रामाची मंदिरं सुद्धा जेवढी आपल्याला उत्तर भारतात आढळतात तेवढी दक्षिण भारतात. म्हणजे राम हा उत्तर भारतापुरता सीमित असं दैवत आहे, तर हनुमान हे मध्य भारत आणि दक्षिण भारतात अतिशय लोकप्रिय. त्याला कारण कोणती तो आणखी स्वतंत्र भाग आहे अभ्यासाचा, त्याची चर्चा आपण या ठिकाणी नाही करणार. पण हनुमानाचं जे व्यक्तिमत्व वाल्मिकी रामायणात चित्रित केलं आहे ते, आणि मुळात त्याचा अर्थ काय आहे, कारण ते व्यक्तिमत्व जे आहे ते चमत्कारिक असं आहे. आपण यापूर्वी पाहिलं की वाल्मिकी रामायणाची निर्मिती 4थ्या 5व्या शतकाच्या दरम्यान झाली असं अभ्यासक मानतात. पण त्याही पूर्वी 600 वर्षापूर्वी दशरथ जातक नावाच्या बौद्ध साहित्यामध्ये रामकथा आलेली आहे. त्यात हनुमान नाहीये. आणि हे आलं कुठून त्याबद्दलचा अभ्यास जो अभ्यासकांनी केला त्यातून असं लक्षात आलं की कुशीला नावाची एक भटकी जमात होती. आणि या भटक्या भटक्या जमातीचं कामच होतं की रामकथा सांगणं. रामकथा सांगून उपजीविका करण्याचा व्यवसाय त्यांचा होता. आता त्यांचा काळ किती जुना, तर तो आणखी मागे मागे जातो, साधारणतः 3500 वर्षापर्यंत. ते राम हे व्यक्तिमत्व, पात्र किंवा दैवत जरी नंतरच्या सगळ्या कथा काव्यामध्ये चित्रित केलं गेलं असलं तरी राम हे नाव मात्र लोकांमध्ये प्रचलित होतच. राम शब्दाचा एक अर्थ काळा असा होतो. आणि भारतातले जे आदिवासी आहेत आणि जे उन्हात राबतात शेतकरी, ते काळ्या रंगाचे आहेत. कारण काय, की उन्हाचा जो परिणाम होतो, अल्ट्रा व्हायोलेट रेज ते नील किरण, याचा त्वचेवर परिणाम होऊन त्वचेचा रंग बदलतो. जे उन्हात फिरतात, उन्हात वावरतात, उन्हात राबतात, त्यांच्यावर तो परिणाम होतो, त्यामुळे ते काळे दिसतात. म्हणून काळेपण हे भारतीयांचं वैशिष्ट्य आहे. महात्मा गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेत गेले तेव्हा त्यांना काळा म्हणून हिणवलं गेलं होतं, आणि तेव्हा त्यांना जाणवलं की आपण जरी बॅरिस्टर असलो तरी गोऱ्यांच्या दृष्टीने आपण हीन आहोत. तर ही जी हीनतेची भावना आहे ती त्यांनी आत्मकथेमध्ये व्यक्त केली की भारतातल्या लोकांना ते काळे म्हणतात. काळे गोरे हे जे शब्द आहेत हे परस्पर विरोधी शब्द आहेत. तर राम या शब्दाचा एक अर्थ काळा होतो. रामा म्हणजे काळी. रामा हे स्त्रीवाचक शब्द आहे. सीतेसाठी तो वापरला गेलाय बरेचदा. आणि संस्कृतमध्ये राम या शब्दाचा अर्थ होतो रमण करणारा किंवा आपलं रंजन करणारा. रमयती ती राम. हा अशा तरी राम आपल्या रोमरोमात आहेच, प्रश्नच नाही. आणि त्याचा इतिहास 3500 वर्ष मी म्हटलं आहे, पण 3500 वर्ष हा जो काळ आहे तो ऋग्वेदाचा काळ आहे. ऋग्वेदामध्ये मात्र राम हे पात्र किंवा दैवत किंवा व्यक्तिमत्व नाही, त्याचा उल्लेख नाही. कृष्णाचा उल्लेख आहे. कृष्ण नावाच्या एका समूहाचा उल्लेख आहे आणि त्यांचा इंद्राशी झालेल्या संघर्षाचा, युद्धाचा उल्लेख आहे, पण रामाचा उल्लेख नाही. आणि गंमत अशी की ऋग्वेदामध्ये सीता आहे. सीता ही भूमाता आहे. सीता नावाची एक मातृदेवता आहे, पण राम नाही. म्हणजे रामाच्या आधी सीता नावाची मातृदेवता भारतात प्रस्थापित झाली होती याचा मोठा पुरावा ऋग्वेदात आढळतो. ऋग्वेद हा भारतातला सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. तर हा जगातला सर्वात सुसंबद्ध ग्रंथ आहे, म्हणून त्याच्याकडे ऐतिहासिक साधन, अस्सल साधन म्हणून लोक पाहतात. त्या अंगाने सीता हे अतिशय रामाच्या खूप आधी अतिशय लोकप्रिय असलेलं अतिशय महत्वाचं दैवत भूमाता म्हणून होती. आणि तर मग राम हे लोकप्रिय झाले त्याची कारणं वेगळी.
पण कुशीलव नावाच्या जमातीच्या लोकांनी मात्र नाराशंसी गाथा या नावाने ज्या गाथा लिहिल्या त्याचा उल्लेख ऋग्वेदात आढळतो. तर या नाराशंसी गाथामधून अनेक रामकथा तयार झाल्या. दशरथ जातक तयार झालं, तसं पुढल्या काळात वाल्मिकी रामायण तयार झालं. आणि राम हे महत्वाचं दैवत का ठरलं? कारण गुप्त काळ जो होता भारताच्या इतिहासातला, इसवी सनाचं 4th-5वं शतक, तो वैष्णव संप्रदायाचा ऊर्जस्वर असा काळ होता. त्याला सुवर्ण काळ, भारताचं सुवर्णयुग लोकांनी का म्हटलं? त्याचं महत्वाचं कारण वैष्णव संप्रदाय त्या काळात वाढला आणि याच काळात रामाचं महत्व वाढलं. रामाला विष्णूचा अवतार म्हणून सांगितलं गेलं आणि मग इतर सगळी दैवत जी आहे ती दुय्यम झाली. ज्याप्रमाणे सीता ही दुय्यम दैवत म्हणून तिचं स्थान झालं, डावीकडे तिला बसवलं जातं. तिला स्वतंत्रपणे तिची पूजा होत नाही. सीताबेंगा नावाच्या ज्या लेणी आहेत आपल्या मध्य भारतात किंवा अनेक ठिकाणी, अनेक जंगलामध्ये आपल्याला सीतेची नाणी नावाची काही पुरातत्वीय स्थळं दाखवली जातात. याचा अर्थ त्या त्या ठिकाणी सीता ही अतिशय लोकप्रिय अशी मातृदेवता होती. अनेक आदिवासी जमातीमध्ये सीतेला माता मानतात. सीता अतिशय महत्वाचं पात्र आहे. पण जेव्हा वाल्मिकी रामायण रचलं गेलं तेव्हा मात्र सीतेचं स्थान दुय्यम झालं. त्याचप्रमाणे हनुमानाचं स्थान सुद्धा दुय्यम झालं. कारण हनुमान हा दक्षिण भारतातलं अतिशय महत्वाचं दैवत म्हणून जेवढी हनुमानाची मंदिरं आपण पाहतो त्याचं जे मुख आहे ते दक्षिणेकडे दाखवलं जातं. दक्षिण भारत हे त्याचं मूळ स्थान आहे. पण दक्षिणेकडे ज्या कथा हनुमानाच्या त्या वेगळ्या आहेत आणि वाल्मिकीच्या रामायणातल्या कथा आणि त्यावर आधारित रामचरितमानस सारख्या अनेक ग्रंथातल्या कथा, अगदी मराठीतल्या रामकथा, यातलं हनुमानाचं चरित्र फार वेगळं आहे. आता वाल्मिकी रामायणात जे चरित्र आलंय ते 3 ठिकाणी आलंय. म्हणजे भारतीय संस्कृती कोशाच्या 10व्या खंडामध्ये पृष्ठ क्रमांक 257 यामध्ये पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी हनुमानच्या चरित्राबद्दल म्हटलं आहे. किष्किंधा कांड, युद्धकांड आणि उत्तरकांड या 3 कांडांमध्ये हनुमानाचं चरित्र आलंय. ते वेगळं आहे. काही ठिकाणी साम्य असलं तरी थोडंसं वेगळं सुद्धा आहे. तर किष्किंधा ही जी नगरी आहे, आज आपण त्याला हम्पी म्हणतो, दक्षिण भारतातला जो विजयनगरचा जो भाग आहे त्या भागात एक गाव आहे पलीकडे. तर त्या गावामध्ये हनुमानाचा जन्म झाला सांगितलं जातं. पंपा सरोवरावर हनुमानाचा उल्लेख येतो रामायणामध्ये. ती किष्किंधा नगरी जी आहे तिची माहिती देणारे जे कांड आहे रामायणामध्ये, त्या जांबवान हे अतिशय महत्वाचं पात्र आहे. जांबवान असुराच्या रूपात दाखवतात. म्हणजे आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये किंवा जगातल्या सगळ्या ग्रंथांमध्ये जेव्हा जनावराची मुखं असलेली जी काही पात्र दाखवतात ती आदिवासींची आहेत. राक्षस म्हणून ज्यांचा उल्लेख येतो तेही आदिवासी आहेत. असुर म्हणून उल्लेख येतो तेही आदिवासी आहेत. दैत्य आणि दानव हे उल्लेख सुद्धा आदिवासींचे आहेत. आणि आदिवासींमध्ये कुलचिन्ह प्रथा आहे. म्हणजे विशिष्ट प्रसंगी आपल्या कुळाचं जे चिन्ह असेल किंवा गणाचं चिन्ह असेल ते चेहऱ्यावर धारण करायचं. आणि किंवा मग एखाद्याचं मोरपीस हे जे चिन्ह असेल, एखाद्या कावळ्याचं पीस असेल किंवा आणखी एखाद्या पक्षाचं पीस असेल, ते शिरपेचात खोवायचं. त्यातून आपली ओळख दाखवायची, आम्ही या गणाचे आहोत, या समूहाचे प्रमुख आहोत किंवा सदस्य आहोत. तर अशा तऱ्हेने कुलचिन्ह प्रथा जी आहे ती प्रथा आदिवासीमध्ये अजूनही आहे. जगातल्या सर्वच आदिवासीमध्ये आहे. त्यातल्या त्यात बैल हे जे आहे जे कुलचिन्ह आहे अनेकांच्या समूहाचं, तर त्याचं शिंग रूपात चित्रण केलं जातं. म्हणून बहुतेक राक्षस जे दाखवले जातात सिनेमामध्ये, टीव्हीमध्ये किंवा चित्रकथांमध्ये ते शिंग असलेले दाखवण्यात येतात. आता माणसाला शिंग असणे शक्य नाही, पण जनावरांना शिंग असतात. म्हणून हरिण असेल, रेडा असेल, बैल असेल किंवा इतरही आणखी प्राणी असतील, त्यांची शिंग असलेला मुकुट हा चेहऱ्यावर धारण करायचा हे आदिवासीच्या गणचिन्ह प्रथेचं एक वैशिष्ट्य आहे. पण रामायणात जे राक्षस दाखवले जातात ते सगळे राक्षस हे आताचे आदिवासी आहेत असं म्हणता येईल. अभ्यासकांनी तसं म्हटलेलं आहे. आता हनुमान जो आहे त्याचं एक गणचिन्ह आहे, ते माकड आहे. म्हणून माकड ज्याचं गणचिन्ह आहे अशा एखाद्या गणाच्या प्रमुखांनी, ज्याला गणपती म्हणता येईल. आता गणपती म्हटलं की आपल्याला हत्तीच्या तोंडाचा गणपती आठवतो, पण अनेक मुखवटे धारण करणारे गणपती होते. जसं नरसिंह आहे, नारसिंह शब्द आहे मुळात तो. तर सिंह ज्याचं कुलचिन्ह प्रतीक आहे, गणचिन्ह प्रतीक आहे, ते त्याचा मुखवटा धारण करणारे नारसिंह. माकड ज्याचं गणचिन्ह आहे त्याचा मुखवटा धारण करणारा हनुमान.
अस्वल ज्याचं गणचिन्ह आहे असा एखादा गणाचा प्रमुख गणपती असेल त्याला आपण आता या ठिकाणी जांबवंत जो आहे तो अस्वलाचं गणचिन्ह मुखवटा धारण करणारा. याच ठिकाणी काक भृशुंडी नावाचं एक पात्र येते या रामायणामध्ये. एक कावळा कावळा ज्याचं कुलचिन्ह आहे अशा समूहाचा नेता काक भृशुंडी हा मुखवटा धारण करतो कावळ्याचं. किंवा गरुड ज्याचं कुलचिन्ह आहे असा जो गणपती आहे तो जटायू आहे. तर रामायणात आपल्याला जेवढे गणचिन्हधारक समूह दिसतात ते आताच्या आदिवासींचे पूर्वज होत असं म्हणता येईल. तर किष्किंधा कांडात जी कथा आहे ती कथा मात्र थोडी मजेदार आहे. तर जांबवान सांगतोय, जो अस्वल ज्याचा कुठे चिन्ह तो सांगतोय, पुंजिक स्थला नावाची एक सुंदर व श्रेष्ठ अप्सरा होती. एक अप्सरा होती आणि ऋषीच्या शापामुळे ती वानर योनीत जन्माला झाली. म्हणजे ऋषीच्या शापाने काय काय होतं, माणसामध्ये बदल होतो. स्वेच्छेप्रमाणे रूप धारण करण्याचे सामर्थ्य तिच्या ठाई होते. आता स्वेच्छेप्रमाणे रूप धारण करणे हे वाक्य फार महत्वाचं आहे. कारण मुखवटे धारण केले की तुमचा चेहरा लपतो. चेहरा लपला की ओळख संपते. म्हणजे स्वेच्छा जी आहे, आपली इच्छा त्या ठिकाणी काम करते. म्हणून राक्षसांना रामायणामध्ये मायावी म्हटलं आहे. मायावी म्हणजे चेहरे बदलणारे, रूप बदलणारे, शरीर बदलण्याचं सामर्थ्य असणारे असे अर्थ आपण लावले. मुळात ते रंगरंगोटी करून आपल्या चेहऱ्याचं मूळ रूप बदलून टाकत असत. मुखवटा धारण करून सुद्धा आपली ओळख बदलवत असत. म्हणजे समूहाचा प्रमुख ही ओळख असे, पण व्यक्ती म्हणून ओळख नसे. तर अशा तऱ्हेने ही जी पुंजिक स्थल अप्सरा आहे तिला सुद्धा अशा तऱ्हेने आपला चेहरा बदलवता येत होता. महात्मा कुंजर या नावाच्या वानराची ती मुलगी होती. वानर आहे त्याची ती मुलगी आहे. आणि पुढे केसरी वानराची अंजना नामक पत्नी झाली. केसरी नावाचा एक वानर आहे आणि त्याच्याशी लग्न झाल्यामुळे तिचं नाव बदललं, अंजना झालं. आपण अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान वगैरे वगैरे गाणं म्हणतो. तर अंजना एकदा सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. म्हणजे सुंदर स्त्रीचं रूप धारण म्हणजे मेकअप चांगला केलं असेल, मेकओव्हर केलं असेल. तर अशा तऱ्हेने ती हिंडत असताना वायूने तिला पाहिलं. वायू तिच्या प्रेमात पडला आणि तो अंजनेला आलिंगन द्यायला लागला. आता वायू म्हणजे आता अदृश्य, त्याला शरीर काही नसतं पण स्पर्श होऊ शकतो. तेव्हा ती गोंधळली की ती पतिव्रता होती, का तिचं लग्न झालं होतं ना, केसरी वानराची ती पत्नी होती. तर ती म्हणाली माझं पातिवृत्य नष्ट करण्याची, भ्रष्ट करण्याची इच्छा कोणाला झाली आहे. ते वायू तिला काय म्हणाला, किष्किंधा कांडाच्या 66व्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे. मनसामी गतो यत्वाम परिष्वज्ज यशस्विनी वीर्यवान बुद्धी संपन्नस्तव पुत्रो भविष्यती महासत्तो महातेजा महाबल महापराक्रम लंघन प्रवणे चैव भविष्यती मया सम. म्हणजे हे सुंदर स्त्रिये, मी तुझ्याशी शरीर संबंध करू इच्छितो, मला तुझा उपभोग घ्यायचा आहे, म्हणून मी माझं जे तेज आहे हे तुझ्या ठाई धारण केलं आहे. म्हणजे झाला, शरीर संबंध होऊन गेला, वायूनी संबंध केला. आणि मग तुला वीर्यवान पराक्रमी बुद्धी संपन्न असा पुत्र होईल. तो महाधैर्यवान, महातेजस्वी, महाबलाढ्य, महापराक्रमी होऊन मार्ग उल्लंघून जाण्यात आणि उडी मारण्यात माझी बरोबरी करेल. म्हणजे वायू कुठेही जाऊ शकतो, त्याप्रमाणे तुझा जो पुत्र माझ्यापासून झालेला हा अशा तऱ्हेने कुठे जाऊ शकतो. हे वाल्मिकी रामायणातला श्लोक आहे. असा वर मिळाल्यावर ती फार खुश झाली आणि मग ती लगेच एका गुहेमध्ये गेली आणि तिथे प्रसूत झाली, अशी कथा आहे. आणि तिथे तिने हनुमंताला जन्म दिला. म्हणजे तिच्या नवऱ्याला माहित नाही ही गर्भार आहे म्हणून, वडिलांना माहित नाही, आणि परस्परच ती प्रसूत झाली. आता तो जो बाळ जन्मल्यावर त्याला भूक लागली आणि त्यांनी पाहिलं की वर आकाशात सूर्य आहे आणि फळ म्हणून त्याला खायला लागला. आता खायला लागला, सूर्याला जर खाल्लं तर अंधार होईल, मग सूर्याला वाचवलं पाहिजे असं इंद्राला वाटलं. तो रागवला आणि त्यांनी आपलं वज्र फेकून मारलं आणि त्याची जी हनुवटी आहे ती मोडली गेली. हनुवटी मोडली गेली. माकडाला हनुवटी नसते. म्हणजे मुळात एक वास्तव, ज्यांनी कथा रचली आहे त्यांनी एक वास्तव पाहिलं, माकडाला हनुवटी नसते, माणसाला असते तशी. हनुवटी मोडली गेली. मग कोणी मोडली, तर ती इंद्राणी मोडली. कारण इंद्र तेव्हाचं महत्वाचं दैवत असलं पाहिजे आणि इंद्राची जबाबदारी मोठी की जगाला सांभाळायचं. आणि सूर्य नष्ट झाला, याने खाऊन टाकला. लहानसं बालक सूर्याला खाईल कसं, हा प्रश्न त्याच्या मनात येत नाही ज्याच्या मनात कथा निर्माण झाली.
तशा तऱ्हेने मग वज्रप्रहार झाल्या पाहून वायू क्रुद्ध झाला. वायूचा पुत्र आहे ना तो, पवनच होता, हनुमान म्हणतो आपण. केसरी वाहन त्याला म्हणतात, केसरीचाही मुलगा म्हणतात, आणि आपल्या पवनसुतही म्हणतात. तो वाऱ्या आपल्या पोराला मारला बा इंद्राने, तो रागावला आणि घाबरून त्यांनी सगळा वाराच बंद करून, तर प्राणवायू समजा संपला तर माणसं मरतील ना, प्राणीसृष्टी नष्ट होईल, जीवसृष्टी नष्ट होईल. अशा तऱ्हेने सगळे आपला जीव वाचवण्याकरता धडपड करायला लागले. आणि मग सगळे गेले ब्रह्मदेवाकडे, आणि ब्रह्मदेवानी त्याला विनंती केली वायूला. वायू हा खुश झाला आणि त्याने म्हटलं, युद्धात शस्त्राने तुझा वध होणार नाही. पण इंद्र म्हणाला की हा इच्छा मरणी होईल, त्याची इच्छा असेल तेव्हा तो मरेल. केसरीचा क्षेत्रच पुत्र, क्षेत्रच शब्द आलाय. क्षेत्र हा जो शब्द आहे शेतीसाठी वापरण्यात येतो. स्त्रियांना क्षेत्र म्हटलाय, आणि तिच्यात कोणाही पुरुषांनी संबंध केला तरी चालेल. त्यातून जन्म झालेला जो मुलगा असेल त्याला क्षेत्रच पुत्र म्हणतात. क्षेत्र आणि क्षेत्रच या ज्या संकल्पना आहेत या प्राचीन काळात होत्या, कारण असं आवश्यक नव्हतं की नवऱ्यापासूनच मूल झालं पाहिजे. तिला जो आवडेल त्या कोणत्याही पुरुषापासून तिला मूल जन्माला घालता येत होतं. हे स्वातंत्र्य जेव्हा स्त्रियांना होतं त्या काळातली कथा आहे. तर त्याला काय म्हटलंय की केसरीचा क्षेत्रच पुत्र म्हणजे दुसऱ्यापासून झालेला, पण वायूचा औरस पुत्र म्हणजे वायूपासून जन्मलेला खरा पुत्र, अशा तऱ्हेचा उल्लेख जांबवानांनी केला आणि ही कथा संपवली. पुढे युद्धकांडात जी कथा आलेली आहे, राम सैन्याचा परिचय करून देताना शुक्रांनी रावणाला सांगितलं, शुक्राचार्य रावणाचा गुरु, आणि त्यांनी सांगितलं हनुमानाबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे की हा लहान असताना याला भूक लागली आणि पृथ्वीवरील पदार्थांनी आपली भूक भागायची नाही, म्हणून त्याने सूर्याकडे झेप घेतली आणि मग सूर्याला गिळण्याचा प्रयत्न केला, पण तो जवळ जाऊ शकला नाही. ही कथा थोडी वेगळी आहे, रामायणातलीच कथा आहे, एकाच ग्रंथातली, एकाच कवीने रचलेली. याचा एक अर्थ असा होतो की एका कवीने ही कथा रचली नाही, रामायण अनेक कवीने रचलं, त्याचं संकलन करणाऱ्यालाही भान राहिलं नाही की एक सूत्र त्याच्यात आणली पाहिजे, की आणली नाही. तो सूर्यापर्यंत पोहोचलाच नाही. उदयाचल नावाचा एक पर्वत होता, त्यावर तो आदळला आणि दगडावर आदळल्यामुळे त्याची हनवटी तुटली. आणि माकडाला हनुवटी नसते हे भान मात्र कविता करणाऱ्याला रचणाऱ्याला माहित होतं, म्हणून त्याला हनुवटी नाही. पण हनुमान शब्दाचा अर्थ होतो हनुवटी असलेला. म्हणजे संस्कृतच्या व्याकरणाचा विचार आपण केला, ज्यांनी कोणी कथा रचली त्याच्याही लक्षात आलं नाही की हनुमानचा अर्थ होतो हनुवटी असलेला. जसं आयुष्यमान, आयुष्य असलेला, श्रीमान, लक्ष्मी असलेला, पैसा असलेला, अशा तऱ्हेने हनुमान म्हणजे हनुवटी असलेला. हे जर त्याचं नाव असेल तर हनुवटी नष्ट कशी झाली याच्या कथा नसण्याचं काही कारण नव्हतं. पण कवीला काही एवढा विवेक नसतो. उत्तरकांडात आणखी हनुमानात चरित्र आलेलं आहे. हे अतिशय अलीकडलं असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. तर हे चरित्र अगस्त्य नावाचा ऋषी आहे त्यांनी रामाला सांगितलेलं आहे. रामालाच हनुमान कसा आहे माहित नाही ते सांगण्याकरता. तर हे चरित्र किष्किंधा कांडातल्याच चरित्रासारखं आहे, ज्यात अंजनीचा संबंध वायुशी आला, त्यातून तो पुत्र झाला, वायुपुत्र पवनपुत्र म्हटलं गेलं, पण केसरीचा तो क्षेत्रात पुत्र आहे वगैरे, तीच कथा तशीच आलेली आहे. तर राम त्याची स्तुती करतो. रामाने पाहिला की इतका शक्तिवान, शौर्यवान असा हा पुरुष आहे, तर त्याचं राम स्तुती करतो. शौर्यम दाक्षम बलम धैर्यम प्राज्ञता नय साधनम विक्रमश्च प्रभावश्च हनुमती कुतालय दृष्ट्वैव सागरम वीक्ष किदंतीम कपिवाहिनीम समाश्वास्य महाबाहुर योजनानां शतमृतः धर्षयित्वा पुरीं लंका रावणान्तः पुरम तदा द्रष्टा संभाषिता चापी सीता ह्या श्वासिता तथा. रामायणाच्या उत्तरकांडातला हा श्लोक आहे. म्हणजे यात राम अशा तऱ्हेने हनुमानाचं स्तोत्र गातो. म्हणजे राम हा हनुमानाचा भक्त आहे असा साधा सरळ अर्थ होतो. पुढल्या काळात तो राम आणि हनुमान यांच्यात मैत्रीचा संबंध दाखवला. पुढल्या काळात, त्यानंतरच्या काळात हनुमान हा रामाचा दास सांगितला गेला. म्हणून हनुमानाचे दोन प्रकार सांगितले जातात. दास मारुती, जो रामाचा दास आहे, तो रामाच्या पायाशी लीन झालेला, आणि एक वीर मारुती, स्वतंत्रपणे ज्याची मूर्ती असते, ज्याच्यात गदा आहे, एका हातात पर्वत आहे, खाली पायाखाली त्यांनी राक्षसाला चिरडलं गेलाय, अशा प्रकारच्या मूर्ती ज्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळतात किंवा दक्षिण भारतात आढळतात, याला वीर मारुती म्हणतात. हा महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात अतिशय प्रचलित आहे. उत्तर भारतात मात्र ज्या ज्या ठिकाणी हनुमानाच्या मूर्ती आहेत त्या रामाच्या पायाखाली दास मारुती आहे. तर राम त्याचं स्तवन करतो. मग पुढे मग वाल्मिकी रामायणात जे चरित्र आलंय त्या कथात
हनुमान नाव का पडलं त्याची कथा सांगितली आहे. पण ही कथा सांगताना एक गोष्ट लक्षात घेतली की त्याला हनुवटी नाही आहे असं म्हटलं गेलंय कथेत. पण हनुमान शब्दाचा अर्थ ज्याची हनुवटी बळकट आहे, म्हणजे ताकदवान आहे, असा अर्थ होतो. मग त्याचा अर्थ काय आहे तर अभ्यासकांनी तो शोधला. हनुमंत हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो नर वानर. मुळात त्याचा अर्थ आहे नर वानर. मुळात तो दक्षिण भारतीय द्रविड भाषेतला शब्द आहे आणवंती. आणवंती म्हणजे जो माकडासारखा दिसतो पण माणूस आहे, नर वानर, असा तो तमिळ भाषेतला शब्द आहे. आणि त्याची कथा सुद्धा तमिळमध्ये सांगितलं आहे. वैदिक साहित्यात हनुमानाचा उल्लेख नाही आहे. म्हणजे वैदिक साहित्यात तुम्हाला हनुमान दिसत नाही, रामही दिसत नाही, सीता मात्र दिसते. आणि सुनीतिकुमार चॅटर्जी, शिवशेखर मिश्र इत्यादी किंवा एफ ई पार्जिटर, पार्जिटर हे महत्वाचं व्यक्तिमत्व आहे रामावर ज्यांनी सखोल संशोधन केलं. त्याची पुस्तकं आपल्या इंटरनेटवर उपलब्ध आहे, सहज उपलब्ध आहे. तर हा हे जे अभ्यासक म्हणतात हा मुळात द्रविड शब्द आहे आणमंती. आणि त्याचा अर्थ, त्याचं संस्कृत रूपांतर करताना हनुमान शब्द तयार केला. म्हणजे मुळातल्या द्रविड भाषेतल्या शब्दाचं संस्कृतीकरण करताना अर्थ बदलून गेला आहे. आणि त्याचा अर्थ हनुमंत असा अर्थ केला. आणमंदी किंवा आण कपी, आण म्हणजे कपी, मंदी म्हणजे नर, म्हणजे माकडासारखा माणूस असा अर्थ घेतला. आता हा माकडासारखा माणूस काय आहे असं का म्हटलंय, त्यावर वैदिक संस्कृतीचा विकास या ग्रंथामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी फार महत्वाची माहिती दिली आहे. ते म्हणतात तमिळमध्ये हनुमंती म्हणजे नरवानर, द मेल मंकी. त्याचे ऋग्वेदामध्ये एका सुक्तात भाषांतरित नाम झाले वृषाकपी. म्हणजे ऋग्वेदात जरी प्रत्यक्ष हनुमानाचं चरित्र नसलं ते वृषाकपी नावाचं एक पात्र आलाय आणि त्याला माकडासारखं रंगवलंय. म्हणून काही लोकांनी त्याला हनुमान म्हटलंय. इंद्रपुत्र म्हणून त्याचा उल्लेख काही ठिकाणी आहे. पण वृषाकपी हा शब्द विष्णूसाठी सुद्धा वापरलाय असं राणा दांडेकर यांनी वैदिक दैवतांचे अभिनव दर्शन या ग्रंथात म्हटलंय. मग त्याला इंद्रपुत्र म्हणायचं की इंद्रमित्र म्हणायचं हा खाल अभ्यासकाने केलाय. मुळात हे जे पुस्तक आहे सणांची सत्यकथा, त्यामध्ये ही कथा विस्तृत आली आहे. म्हणून आपण त्यावर काही आता या ठिकाणी वेळ घालवण्यात अर्थ नाही. आपण हे अभ्यासकाने अभ्यासावं. तर याबद्दल अनेक अभ्यासकांनी आपापली मतं मांडली आहेत. त्यात वायुपुत्र ही जी संकल्पना आली आहे ती कशी आली आहे, वायूपासून मूल होऊ शकतं का? वायू तर काही शरीर त्याला नाही आहे, तो अदृश्य आहे, दिसत नाही. तर ती कथा कशी आली? डॉक्टर डांगे एक फार मोठे अभ्यासक होते, मुंबई विद्यापीठामध्ये ते संस्कृत विभागाचे प्रमुख होते, एमिरेट प्रोफेसर म्हणून त्यांना मान होता. त्यांनी पुराकथांचा अर्थ नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. त्या ग्रंथात त्यांनी सांगितलं आहे की हनुमंताने कैलास पर्वतावरून शिवलिंग आणताना जरा उशीर केला. हे काम त्याला रामानं सांगितलं होतं. त्याला उशीर होत आहे असं पाहून रामाने वाळूपासून एक शिवलिंग तयार केले आणि त्याची स्थापना केली. हनुमंताने हे पाहून वाळूचे शिवलिंग फुंकरीने उडून लावण्याचा प्रयत्न केला. तो वायुपुत्र होता ना, त्याची फुंकरी मोठीच असली पाहिजे. तर त्यामुळे त्याच्या नाकातून तोंडातून फार काय गुदद्वारातूनही रक्त उघडू लागले. ते रक्त, ते सर्व रक्त एका कुंडात साचले आणि शुद्ध जलात त्याचं रूपांतर झालं. म्हणजे बेतकांमध्ये अशा तऱ्हेचा चमत्कार करताना जे कवी असतील, साहित्यिक असतील, त्यांना काही फारसा विचार करायची गरज पडत नाही. म्हणून त्या कुंडाचं नाव हनुमत कुंड पडलं. स्कंद पुराणाची कथा आहे असं सहडांगे म्हणतात. तरी पुढे वायुपुत्र संकल्पना कशी निर्माण झाली, त्याचा हनुमानाशी संबंध कसा आला हे सांगताना म्हटलंय वायू हा पुंबीज पसरवतो. म्हणजे परागीकरण जे होतं फुलांचं, फळांचं, फुलांचं प्रामुख्याने परागीकरण होतं, त्या पुंबीज स्त्री बीजाशी जे संयोग साधतात त्या कार्यात वायू हा त्यांना मदत करतो. जसं सुगंध इकडून तिकडे जाताना वायू हा मदत करतो, त्या प्रकारे पुंबीज पसरवतो, म्हणजे पुरुष बीज हा पसरवतो. म्हणून वायूचं महत्व इथे आलं. ते पुढे म्हणतात ही प्राचीन संकल्पना आहे. आणखी काही कथा, अंजनी आणि वायू यांची कथा जी तयार झाली ती कशी तयार झाली. केसरिया वानर आहे, पण तिच्या ठिकाणी गर्भ ठेवणारा वायू वाल्मिकी रामायणात जांबवणी हा केसरीचा क्षेत्रच पुत्र आणि वायूचा औरस पुत्र आहे असं म्हणतो. यातल्या यामागची कारणं कोणती आहेत तर सहडांगे पुढे म्हणतात केसरीचा क्षेत्रच पुत्र म्हणण्यामागे बीज क्षेत्र न्याय, बीज क्षेत्र न्याय ही जी संकल्पना आहे यावर इरावती कर्वे यांनी त्यांच्या एका लेखामध्ये म्हटलंय की पूर्वी कोणत्याही पुरुषाशी संयोग करून पुरुष बाळ जन्माला आणणं हे स्वाभाविक मानलं जात होतं. तर शेती करणं, म्हणजे शेतीत कोणतेही बीज टाकलं चालतं,
पण पीक येणं आवश्यक आहे, अशा प्रकारची संकल्पना होती. मग एखाद्या राणीला राजाकडून मूल होत नसेल तर दुसऱ्याकडून, गुरुकडून किंवा इतर योग्य व्यक्तीकडून करून घेणं, अशा प्रकारची संकल्पना होती. तर एक उदाहरण दिलं, केसरीन हा सुमेरू या गिरिराज्याचा राजा होता आणि किष्किंधेच्या सुग्रीव या वानर राज्याचा अमात्य होता. म्हणजे राजा कोण? सुग्रीव. त्याचा अमात्य हा केसरी आहे. त्याचा मुलगा हनुमान होता. हनुमानाचा जन्म वायू अर्थात मरुत या देवतेच्या बीजातून झाला. मरुत हे वायू देवतेचं नाव आहे, म्हणून त्यातून जन्माला आला म्हणून त्याला मारुती म्हणतात, मरुताचा पुत्र. तर अशा तऱ्हेने हा एक शब्द तयार झाला हनुमानासाठी. पवनसुत आहे, हनुमान आहे, किंवा मग मारुती हाही शब्द आहे. तर अशा प्रकारची माहिती होती या ठिकाणी दिलेली. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव, फार मोठं नाव आहे, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोशात फार महत्वाची माहिती दिली. फार मोठं विद्वान व्यक्तिमत्व होतं. हनुमत इस देवताविषयक धारणा में इसका अर्थ वानरा कृति रूप यही सबसे बड़ी फूल कही जा सकते. म्हणजे यात चूक काय झाली अभ्यासकांची? तो वानराकृती आहे, वानरासारखा दिसतो. मुळात ते असं म्हणतात, सुग्रीव बालीन आदि के समान यह वानर जातीय अवश्यता. म्हणजे वन्नियार नावाची जात अजूनही दक्षिण भारतात, तामिळनाडूत आहे. ओबीसी मध्ये त्यांचा समावेश आजही होतो आहे. तर अशा तऱ्हेच्या जमातीतला तो एक नेता असावा. वाल्मीकि रामायण में निर्दिष्ट अन्य मानव जातीय वीरों के समान यह संभवता उन्हीं आदिवासियों में से एक था. मधल्या काळात एक वाद निर्माण झाला होता की आपले जे उत्तर प्रदेशचे जे आताचे मुख्यमंत्री आहे आदित्यनाथ, योगी योगी आदित्यनाथ, यांनी म्हटलं होतं की हनुमान हा आदिवासी होता. मग काही लोक म्हणाले की तो मुस्लिम होता, जैन लोक म्हणाले की तो जैन होता, मुस्लिम म्हणाले की तो मुस्लिम होता, कारण सलमान सुलतान सारखं हनुमान नाव आहे. असे अनेक प्रकारचे तर्क लोकांनी केले होते, मोठा वाद झाला होता. तर अशा तऱ्हेने आपापल्या सोयीने लोक हनुमानाला आपला म्हणत आले. ही वानर वंशाची जी संकल्पना आहे त्याबद्दल चित्राव शास्त्री पुढे असं म्हणतात, दक्षिण भारत में निवास करने वाला एक प्राचीन मानव जाति समूह, एक प्राचीन मानव जाति समूह होता जिसका अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख वाल्मीकि रामायण में प्राप्त होता है. आणि पुढे त्यांनी म्हटलं की माणसासारखे राहतात, ते विवाह संस्कार करतात वगैरे वगैरे. सी वैद्य नावाचे एक फार मोठे अभ्यासक होऊन गेले. त्यांनी म्हटलं की ते वानरासारखे दिसत होते. अनेक राज्य चेहरे वानरासारखे असतात असा एक तर्क त्यांनी केलाय, म्हणून ते नाव त्यांना मिळालं. आणि आज आता जे अनेक अभ्यासकांचं जे मत आहे, आदिवासी म्हणजे वानर, वृक्ष किंवा गिद्ध यांची पूजा ते करतात. म्हणजे अॅनिमिझम या नावाने प्रसिद्ध आहे. एक एक पूजा पद्धती धर्म, ज्याला प्रकृती पूजक म्हणतात किंवा वृक्ष पूजक म्हणतात, निसर्ग पूजक म्हणतात. अशा निसर्ग पूजेतून वानराची पूजा करणारा एक समुदाय हा असावा, असा एक मत आहे. कुलचिन्ह पूजेबद्दल डी डी कोसंबी यांनी वेगळं मत मांडलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की पुराण कथा आणि वास्तवता या ग्रंथात तो उल्लेख आला की माकडाचे तोंड असणारा जो हनुमान, जो एका हातावर परत पेलणारा दाखवला जातो, तो एखाद्या शक्तिवान आदिवासी सारखा उड्या मारताना दिसतो. हनुमत या शब्दाचा अर्थ होतो हनुवटी असलेला, आणि एकच मानवी शरीर वैशिष्ट्य माकडात नाहीये. दैवी प्रेरणेने उंच उड्या मारणारे हनुमान नृत्यकार अजूनही दक्षिण कोकणातील होळीच्या वासंतिक उत्सवात आढळतात. म्हणजे होळीमध्ये जे नाचताना उड्या मारतात असे काही जे कलावंत आहेत, तर त्याचाही संबंध हनुमानाच्या संकल्पनेशी आहे. मग देव कार्य, गणचिन्ह वगैरे अशा अनेक संकल्पनांची चर्चा अभ्यासकांनी केल्या. मरुदगण, मरुत नावाचा, मरुत म्हणजे वायू, मग वीर मारुती, दास मारुती याबद्दल आपण पाहिलं. आता एक अशी समजूत आहे की हनुमान हा ब्रह्मचारी होता, आणि म्हणून अनेक लोक लग्न करताना जेव्हा नवरीकडे जायचं असते तर शिवेवर मारुतीचं मंदिर असते, त्याचं दर्शन पहिल्यांदा घेतात. कारण आपलं ब्रह्मचर्य आता नष्ट होणार आहे, आता आपण वैवाहिक जीवनात पदार्पण करणार आहोत, याचा निरोप देण्याकरता त्या ठिकाणी हनुमानाची पूजा केली जाते असं सांगितलं जातं. मुळात तो शिवेवरचा आहे, तो क्षेत्रपाल दैवत आहे, म्हणून त्याची पूजा होते. पण त्यातून अशी एक कल्पना आली की बा तो ब्रह्मचारी आहे, पण तो ब्रह्मचारी नव्हता. ब्रह्मचारी नव्हता. तो जेव्हा लंकेला गेला तिथे सर्मा नावाच्या एका राक्षसाशी तिचा विवाह झाला आणि त्यातून मग त्याला मुलगा झाला, अशा प्रकारची कथा आहे. तर ही कथा जी आहे त्या कथेशी संबंधित काही अवशेष सुद्धा आपल्याला सापडतात. त्याच्या मुलाच्या मूर्ती सुद्धा आहेत. मकरध्वज त्याचं नाव आहे. मकर म्हणजे मगर, ध्वज म्हणजे वाहन.
म्हणजे ज्याचं चिन्ह मगरीचं आहे. आपल्याला सिनेमामध्ये किंवा टीव्ही मध्ये बरेचदा एक मगरी येते आणि ती लंकेचं रक्षण करत असते. तिचं नाव सर्मा असा उल्लेख येतो आणि तिच्या तोंडात हनुमान जातो आणि तिच्या पोटातून बाहेर येतो. पुढे तिला गर्भ राहतो वगैरे वगैरे वगैरे. तर ह्या कथा जरी काल्पनिक आणि थोड्याशा न पटणाऱ्या वाटत असल्या, तर मगर ज्याचं कुलचिन्ह आहे अशा एखाद्या समुदायाशी संबंध हनुमान किंवा जे काही आपलं पात्र किंवा दैवत आहे त्यातल्या एखादा नेत्याचा आला असावा. त्यातून मग मकरध्वज नावाचा मुलगा निर्माण झाला. चंद्रपूर जिल्ह्यात, विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोरा नावाचा एक तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये भटाळा नावाचं गाव आहे. मी त्या गावात 2-3दा गेलो होतो. त्या गावाच्या शिळेवर चारही बाजूला मकरध्वजाची शिल्प आहे. म्हणजे अजूनही आजही त्या ठिकाणी क्षेत्रपाळ मकरध्वजाची पूजा करतात. हनुमानासारखाच त्याचा चेहरा मोर आहे. याचा असा अर्थ होतो, मकरध्वज नावाचं एक दैवत आहे, त्याला हनुमानाचा मुलगा म्हणून मानलं गेलं. जैनांनी मात्र हनुमानाला फार वेगळ्या पद्धतीने पूजलं गेलं. जैनांचं जे पद्मपुराण नावाचं एक पुराण आहे, पद्म हा जो शब्द आहे तो रामासाठी त्या ठिकाणी वापरण्यात आला. त्याला पद्म पौम जो उच्चार आहे अपभ्रंश भाषेतला पौम असा आहे, त्या अर्धमागधी भाषेतला तो उच्चार आहे. पौम चरिऊ नावाचं एक काव्य आहे आणि त्या काव्यात मात्र हनुमानाचं चरित्र फारच वेगळं आहे. इसवी सनाचं 577 हे जे वर्ष आहे, या वर्षामध्ये रईदू नावाच्या कवीने हे काव्य लिहिलंय आणि इसवी सनाचं 705 मध्ये संस्कृत भाषेत त्याचं रूपांतर झालं. आचार्य रविशेन यांनी ते रूपांतर केलं. तर यानंतर मग अनेक पद्मपुराण म्हणजे रामचरित्र जैनामध्ये लिहिली गेली. रामकथा सांगणं त्याचा उद्देश होता. नंतर वैदिक परंपरेत जे वैष्णव पुराण आहे ते इसवी सनाचं 12व्या ते 15व्या शतकात तयार झालं. त्याचा विषय मात्र रामकथा नाहीये, ते पद्मपुराण वेगळं आहे. हे जे जैन परंपरेत रामाला पद्म म्हटलंय, त्यात जो हनुमान आहे तो मात्र कामरूपी आहे. म्हणजे तो काही असा ब्रह्मचारी वगैरे नाही आहे. त्याला काही वानरमुख वगैरे शेपूट वगैरे काही नाही आहे. तर तो जे कामदेव आहे, जैन धर्मात जे 24 कामदेव आहे त्यातला एक कामदेव आहे असं जैन मानतात. ज्याप्रमाणे 24 तीर्थंकर जन्म घेतात त्याचप्रमाणे कामदेव सुद्धा जन्म घेतात, अशी एक संकल्पना जैन धर्मात आहे. आणि मग तीर्थंकराचं रक्षण करणं हे त्यांचं काम आहे. मुळात महावीर हा क्षेत्रपाळ दैवत आहे. शेतीचं रक्षण करणे, देशाचं रक्षण करणे, ज्याप्रमाणे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा तटरक्षक दल असतं किंवा गावातले पोलीस असतात किंवा वॉचमन असतो, गार्ड असतो, होमगार्ड असतो, अशा तऱ्हेने लोकांचं रक्षण करणारे काही आपल्यापैकी पूर्वज जे होते त्यांचं दैवतीकरण पुढल्या काळात झालं. त्याला क्षेत्रपाळ असं म्हणतात. क्षेत्रफळावर आपण स्वतंत्र भाग घेऊ तेव्हा त्याची चर्चा करू. तर हनुमान हे क्षेत्रपाळ आहे, पण त्याची कथा आहे अशा तऱ्हेने पद्मपुराणात सांगितली गेली आहे. आजही हनुमान बहुतेक सर्वच गावाच्या शिवेवर त्याचं मंदिर असतं, लहानसं का होईना असतं. जैनांमध्ये आहे आणि तसंच बौद्धांमध्ये सुद्धा त्याचा पुढे प्रभाव पडलेला आहे. हिंदूंमध्ये तर अतिशय लोकप्रिय असं हे हनुमान हे दैवत आहे. आणि त्याची पौर्णिमा जी चैत्री पौर्णिमा आहे तिला हनुमानाची जयंती म्हणून साजरी होते. ती आता लवकरच आपण करणार आहोत. पण थोडक्यात का होईना आपण हनुमानाचं मूळ शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. या ठिकाणी सगळी काही माहिती आली नाही, ती येणारी नाही, पण अनेक ग्रंथांमध्ये ती आहे. तर ते ग्रंथ अभ्यासकांनी मुळातून वाचावे आणि हनुमानाची श्रद्धेने का होईना पूजा करावी. ज्याला करायची त्यांनी करावी, ज्याला नाही करायची वाटत त्यांना ते स्वातंत्र्य आहे. पण अशा तऱ्हेने एक दैवत जे आहे ते आपल्यापैकीच कोणतरी पूर्वज आपला होता. जसं देवचाराबद्दल आपण माहिती पाहिली, देवचार ही संकल्पना कशी आहे, तिचं दैवतीकरण कसं झालं, तसं हनुमान सुद्धा एक क्षेत्रपाळ आहे आणि त्याचं दैवतीकरण पुढल्या काळात झालं. मोठ्या प्रमाणात त्याचा संप्रदाय निर्माण झाला. रामायणात मात्र त्याचं स्थान दुय्यम झालं. पद्मपुराणात, जैनांच्या पद्मपुराणात त्याला अतिशय महत्वाचं स्थान दिलेलं आहे. हनुमानावर स्वतंत्र सुद्धा काव्य रचली गेली आहे. त्या सगळ्या काव्यामध्ये हनुमानाला नायक म्हणून चित्रित केलाय. असा हनुमान या ठिकाणी आपण पाहिला थोडक्यात. तर सणांची सत्यकथा या पुस्तकामध्ये हनुमान जयंती नावाचा जो लेख आहे त्याच्या संदर्भात आपण ही माहिती या ठिकाणी पाहिली. ती थोडक्यात पाहिली. आपण ती समजून घ्यावी एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.